नमस्कार. जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आज आपण सोलापुरातील SS केटरर्स या नव्या व्यवसायाकडे वळलेल्या प्राथमिक स्वरूपात त्यांचा व्यवसाय काय होतं आणि आता ते केटरर्सकडे कसं वळले आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. भास्कर सर, पहिल्यांदा मी आपलं स्वागत करतो जनदर्पण न्यूज चॅनलच्या या विशेष कार्यक्रमात. आपण जनदर्पणचं संचालकपद आहात. आपण गेल्या मला वाटतं 15-20 वर्षापूर्वी आपण यंत्रमाग कामगारामध्ये काम करत होता. त्या ठिकाणी आपण जॉबरचं काम करत होता. नेमकं हे जॉबरचं काम किती वर्ष पण आपण काम केलं आहे? जाबरचं काम कमीत कमी ते 12 ते 15 वर्ष काम केलेलं आहे. मग ज्या वेळेला तुम्ही जॉबरचं काम करत होता त्यावेळेला तुम्हाला असं या क्षेत्रात तुम्हाला यायचं असं का वाटलं म्हणजे कसं घरचं परिस्थिती बरोबर नव्हती. त्याच्यामुळं ते काम करत करत मला इच्छा होतं, आवड होतं की आपलं स्वयंपाक बनवायचं फार आवड होती मला. मग त्या चालूवरच मी शिकत होतो. काम शिकून मग काम करत असतानाच मग ते काम हे काम दोन्ही जमीन होतं. मग त्यासाठी मी जाबरचं काम सोडून दिलो. आता तुम्ही जे केटरर्सचं काम करताय या केटरर्सच्या कामामध्ये आपण एकाच वेळी किती जणांचं जेवण करू शकतो? तुम्ही एकाच वेळी 50 माणसापासून 5000पर्यंत एकाच वेळी करू शकतो आपण. आता असा कुठला तरी मोठा अनुभव तुमच्याकडे आहे का की जेणेकरून मी एवढ्या जणांचं आतापर्यंत केलेलं आहे? केलो ना, 10,000पर्यंत केलो मी. कुठं नेमकं काय कार्यक्रम होता? मारडीमध्ये केलो होतो. देवाचं प्रतिष्ठान होतं त्यावेळेस केलो. आता तुम्ही ज्या वेळेला भोजनाची व्यवस्था करता त्यावेळेला नेमकं आचारी आपण आहात आणि आपल्याकडे किती सहकार्याची नेमणूक असते? बघून काम बघून. म्हणजे अंदाजे किती असतात, काय किती, म्हणजे कसं नियोजन असतं ते? नियोजन कसं आहे, ज्याला अनुभव आहे कामाची त्या तसले लोक एक 10 जणांना घेतो. बाकीचे बिगर अनुभव हाण ते वज उचल कर त्याच्यामध्ये एक 7-8 लोक ते त्यांना घेतो. बायांना घेतो. बायांना घेऊन ते त्यांना काय कापाकापीचं काम असतं ते करून घेतो. करून मग स्वतः उभारून मी. आता जर एरा कदाचित कोण तर तुम्हाला जर डायरेक्ट ऑर्डर दिले की एवढ्या लोकांचं जेवणाची करायचं आहे, त्याचं नियोजन तुमचं कसं असतं? करू शकतो ना नियोजन, जसं तुम्ही म्हणेल तसं करू शकतो आपण. ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने केटरर्स ताटवर बी करू शकतो, मजुरी बेस बी करू शकतो. जसं आपलं केटरर्स युनिफॉर्म आहे, युनिफॉर्म घालून बी करू शकतो आपण. सगळं सिस्टीम आहे आपल्याकडं. आता आपल्याकडं ते तुम्ही केटरर्सच्या सिस्टीममध्ये चालू आहे ते शाकाहारी आणि मांसाहारी. शाकाहारीमध्ये काय व्हरायटी करतो आणि मांसाहारीमध्ये काय व्हरायटी? सगळ्याच व्हरायटी बनवतो. शाकाहारीमध्ये जसं आहे मांसाहारीमध्ये बी तसंच आहे. सगळे शाकाहारीमध्ये नेमकं काय काय व्हरायटी असते? भरपूर आहेत. तरी सुद्धा अंदाज काय? भरपूर. व्हेजमध्ये भरपूर आहे. भरपूर म्हणलं भरपूर. सांगाल तेवढं भाज्या आहेत, सांगाल जेवढं आयटम आहेत. स्वीटमध्ये आहेत. तसं सांगू शकत नाही मी हे बनवतो, सगळंच बनवतो. म्हणजे पब्लिकनं कसं तुम्हाला ऑफर दिला त्या पद्धतीने करू शकतो आपण. आणि जर तुम्हाला जर सांगायचं असेल तर किती तासा अगोदर सांगावं लागते की किती दिवस अगोदर? कशाचं? कुठलं तर ऑर्डर तुम्हाला जर द्यायचं असेल महिना 2 महिना अगोदरपासून ते आपल्याला लग्नाचं असेल तर ते अगोदरच सांगू शकते सगळं. कसं ऐन टायमाला होत नसतं, लोड असतं. एका दिवसात कमी कमी 3 लग्न तर बनवू शकतो आपण. त्याच्या पुढे म्हटलं तर अनेक लोड होतं, ते होत नाही आहे. टायमाला द्यायचं असतं. नाही आमचं रात्रीचं नियोजन झाले अचानक 50-100 जणांच्या जेवणाची व्यवस्था तुम्हाला सांगितलं तर तुम्ही करू शकतो का? करू शकतो. वेळ असला तर करू शकतो, नाहीतर नाही आहे. आपण जनदर्पण चॅनलच्या एक विशेष छोट्याशा मुलाखतीत आपण आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल